गुड मॉर्निंग. टी देणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आज आपण 2021चा TETचा जो पेपर आहे त्यातले इंग्रजीचे प्रश्न पाहणार आहोत. 31वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट अँड सेकंड सेंटेन्स इज ही इज माय एल्डर ब्रदर. तर ही जी दोन्ही वाक्य आहेत ती बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 हा बरोबर आहे. बोथ 1 and 2 आर करेक्ट. नेक्स्ट 32nd क्वेश्चन, चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. की वाक्यामध्ये अधोरेखित जो भाग आहे ह्याला पर्यायी कोणता भाग राहील किंवा त्याच अर्थाचा भाग कोणता. वी शूड गेट टू द सिनेमा अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म. आपल्याला सिनेमा लवकर जायचे जेणेकरून आपल्याला चित्रपटाची किंवा सिनेमाची सुरुवात मिस होणार नाही. तर यामध्ये ऑप्शन आहेत, फॉर नॉट मिसिंग, सेकंड वन इन ऑर्डर नॉट टू मिस, इन थर्ड वन इन केस टू मिस अँड फॉर नो इम्प्रूव्हमेंट. यामध्ये वाक्याला सुधारण्याची गरज नाही आहे, तर इन ऑर्डर नॉट टू मिस हा पर्याय योग्य आहे. त्यानंतर पुढे जाऊया. 33वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ अल्टरनेटिव्ह. दिस इज द डॅश डॅश न्यूज. तर यामध्ये लेटेस्ट हा पर्याय बरोबर आहे. लेटर, लास्ट, लेट हा येणार नाही. इथे सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेली आहे, द वापरलेला असल्यामुळे लेट, लेटर, लेटेस्ट. तर लेटेस्ट हे उत्तर बरोबर येईल. 34वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही रॅन डॅश डॅश. यामध्ये ऑप्शन आहे, क्विक, ॲज क्विकली, सो क्विक आणि क्विकली. तर यामध्ये ही रॅन क्विकली चौथा जो ऑप्शन आहे ते उत्तर येईल. बाकी ऑप्शन जे आहेत ते उत्तरे म्हणून नाहीत. त्यानंतर जाऊया 35व्या प्रश्नाकडे, फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. की योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा. ॲज द फेस्टिवल अप्रोचेस द नंबर ऑफ कस्टमर्स डॅश डॅश. जसे सणवार जवळ येतो ग्राहकांची संख्या वाढते. तर इथं नंबर आहे म्हणून इन्क्रीजेस हे उत्तर बरोबर येईल. इज इन्क्रीजिंग, विल बी इन्क्रीज, विल हॅव इन्क्रीज हे येणार नाही. 36 क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. क्वेश्चन्स विल बी आन्सर्ड बाय अ डॅश डॅश ऑफ एक्सपर्ट्स. तर प्रश्नांची उत्तरे एक्सपर्टच्या डॅश डॅशकडून दिली जातील. मग आता एक्सपर्टचं काय असतं, बँड असतो का, बंच असतो का, स्टाफ असतो का, की पॅनल असतं. तर इथं पॅनल हे उत्तर येईल, ऑप्शन नंबर 2. म्हणजे पाठांतरावर अवलंबून हा प्रश्न आहे. फाइंड आउट द करेक्ट फेमिनिन नाउन ऑफ फॉक्स. 37 क्वेश्चन, की फॉक्स या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर यामध्ये ऑप्शन नंबर 1 फॉक्सजन, सेकंड विगजन, थर्ड शी फॉक्स आणि फोर्थ फॉक्सेस. तर यामध्ये विगजन हे उत्तर बरोबर आहे. हा देखील पाठांतरावर आधारित प्रश्न आहे. पुढे जे आहे ते आहे, एक पॅसेज दिलेला आहे आपणास. 38 ते 42 क्वेश्चन्स यावर आधारित आहेत. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन सिलेक्टिंग द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. ही उतारा वाचा आणि प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेल्या पर्यायामधून निवडा. आपण जो पॅसेज आहे हा एकदा वाचून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण त्यामध्ये पॅसेज समजून घ्यायचं आहे की याचा नेमका अर्थ काय आहे. प्रत्येक वाक्याचा अर्थ आपण जाणून घ्यायचा आहे. दोनदा वाक्य वाचून घ्यायचे. आपण जो या प्रश्नांकडे 38वा जो प्रश्न आहे, वेन वन इट्स इज ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर इन कंट्रोलिंग वेट बिकॉज. एखादी व्यक्ती जेव्हा आहार घेते तेव्हा वजन नियंत्रित करण्यामध्ये महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे, इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. फॅट इज बर्न्ड फास्टर दॅन प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स. जे मेद आहे ते प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटपेक्षा जास्त त्वरेने जळतं. त्यानंतर प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स यूज अप मोर कॅलरीज दॅन फॅट्स. की प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स कॅलरीज जास्त प्रमाणात वापरतं मेदापेक्षा. फॅटी फूड हॅज व्हेरी लिटल कॅलरी कंटेंट. की जे मेदमय अन्न असतं यामध्ये जास्त कॅलरीज असतात. डायजेशन इज ॲफेक्टेड बाय प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स. जे काही पचन आहे ते प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्समुळे त्यावर परिणाम होतो. तर यातलं जे योग्य उत्तर आहे ते आहे प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स यूज अप मोर कॅलरीज दॅन फॅट्स. हे आपल्याला उतार्यामध्ये दिलेलं कारणामुळे आहे ते उत्तर येईल. बॉडी वेट कॅन बी बेस्ट कंट्रोल बाय. की शरीराचं जे वजन आहे ते योग्य पद्धतीने आपल्याला नियंत्रित करता येईल. कशा प्रकारे करता येईल हे ऑप्शन दिलेले आहेत. डुईंग एक्झरसाइजेस विगोरसली एव्हरी डे. की उत्साहपणे दररोज व्यायाम करणे. माइल्ड डेली एक्झरसाइज अँड प्रॉपर डाएट. थोडासा रोजचा आपण नियमित व्यायाम करायचा आहे आणि एक संतुलित आहार घ्यायचा आहे. थर्ड वन फास्टिंग अँड विगोरस एक्झरसाइज. की
यामध्ये आपणास सांगितलं आहे की फास्टिंग म्हणजे उपवास करणे आणि उत्साही व्यायाम करणे आणि डायटिंग अलोन एकट्यानेच डायटिंग करणे. तर यातलं जे योग्य उत्तर आहे ते माइल्ड डेली एक्सरसाइज अँड प्रॉपर डाएट हे आहे. त्यानंतर 14th क्वेश्चन आहे, सम वेज इन विच ओबेसिटी कॅन बी कंट्रोल आर. काही मार्ग जेणेकरून आपल्याला जे स्थूलत्व आहे ते नियंत्रित करता येईल. तर यामध्ये ऑप्शन्स आहे, युजिंग द कार ऑकेजनली, कधी कार वापरणे, यूज ऑफ बायसिकल ॲज फार ॲज पॉसिबल, जास्तीत जास्त बायसिकल वापरणे, मेकिंग अ सिरीज ऑफ स्मॉल फिजिकल एफर्ट्स, जास्तीत जास्त फिजिकल एफर्ट्स म्हणजे शारीरिक व्यायाम करणे किंवा शारीरिक गोष्टी करणे, टोटली अबँडिंग द यूज ऑफ लिफ्ट्स, ज्या काही लिफ्ट्स आहेत त्याचा टोटल किंवा पूर्णपणे वापर टाळणे. तर यातलं जे योग्य उत्तर आहे ते मेकिंग अ सिरीज ऑफ स्मॉल फिजिकल एफर्ट्स हे आहे. त्यानंतर व्हॉट कॅन वी कन्क्लूड अबाउट एक्झरसाइज फ्रॉम द पॅसेज. या पॅसेजमधून आपल्याला काय समजतं? एक्झरसाइज हेल्प्स ओनली इन कंट्रोलिंग द बॉडी वेट, की व्यायामामुळे फक्त शरीराचं वजन नियंत्रित होतं. इट मेक्स वन मोर मर्क्युरियल, एखाद्याचा मूड बदलतो. इट मेक्स वन मोर ॲक्टिव्ह अँड मेंटली पॉझिटिव्ह, एखाद्याला जास्त सक्षम आणि मानसिकरित्या होकारार्थी बनवतं. इट इज डिफिकल्ट टू डू एक्झरसाइज विच इज इफेक्टिव्ह, एखादा प्रभावी व्यायाम करणं खूप अवघड आहे. तर यातून आपल्याला समजतं की इट मेक्स वन मोर ॲक्टिव्ह अँड मेंटली पॉझिटिव्ह, की व्यायाम केल्यामुळे एखादी व्यक्ती जास्त सक्षम आणि मानसिकदृष्ट्या होकारार्थी होते किंवा आशावादी बनते. इन डिटर्मिनिंग वेदर वन इज गोइंग टू बी फॅट ऑर थिन, कोणती गोष्ट ठरते की एखादी व्यक्ती जाड आहे किंवा सडपातळ आहे. तर जीन्स प्लेज अ पॅरामाउंट रोल, वाक्याच्या किंवा त्या उताराच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं आहे की जीन्स प्लेज अ पॅरामाउंट रोल, अशा प्रकारचं तिथे उत्तर आहे, तेच आपण घ्यायचं आहे. त्यानंतर 43rd क्वेश्चन, 43वा प्रश्न, चूज करेक्ट WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट, की योग्य WH क्वेश्चन निवडा. व्हॉट इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन अर्थ. तर इथे हू इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ, विच इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ, हुज इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ, व्हॉट इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. तर इथं पाण्याबद्दलचं हे वाक्य आहे, म्हणून व्हॉट इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ हे उत्तर बरोबर येईल. बाकी जे आहेत ते पाण्यासंबंधित हू, विच, हुज हे येणार नाही, वाट येईल, म्हणून उत्तर योग्य आहे चौथं. त्यानंतर 44वा प्रश्न आहे, चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. द शॉपकीपर डज नॉट हॅव टॉईज, आय वॉज लुकिंग डॅट डॅश. आता इथे काही शब्दसमूह आहेत, जसे की इथे प्रिपोजिशन वापरलेलं आहे, लुकिंगच्या नंतर ते येईल, मग कोणते येईल? फॉर येईल, अबाउट येईल, ॲट येईल का टू येईल. तर नेहमी एखादी गोष्ट शोधताना लुकिंगच्या नंतर फॉरच येतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रिपोजिशन आणि शब्दांच्या वर्ड आणि प्रिपोजिशनचे जोड्या आहेत, याचा अभ्यास आपण नीट करायला पाहिजे. जेव्हा आपण द प्रिपोजिशन हा भाग ग्रामरमध्ये, पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये अभ्यासतो त्यावेळेस आपण त्या जोड्या लक्षात ठेवायच्या. लुकिंग फॉर ही योग्य जोडी आहे, म्हणून फॉर हे उत्तर येईल. त्यानंतर 45वा प्रश्न, रिअरेंज द जंबल पार्ट्स विच आर लेबल PQRS टू प्रोड्यूस द करेक्ट सेंटेन्स. योग्य वाक्य तयार होण्यासाठी आपल्याला हे जे काही वाक्यामध्ये दिले आहेत त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे, जेणेकरून एक व्यवस्थित वाक्य तयार होईल, जेणेकरून ते समजण्यास आपल्याला योग्य असेल. तर याचा जो क्रम आहे तो असा येईल की हू इज पुअर कॅन नॉट वर्क हार्ड अँड इफिशियंटली बिकॉज ही इज पुअर. तर ही जी सिरीज आहे हे आपल्या समजण्यावरच आहे, म्हणून आपण वाक्य समजून घेताना कोणता भाग आणि आधी येईल आणि कोणता भाग नंतर येईल हे आपल्या अंडरस्टँडिंगवर आहे. मग SRQP हे त्याचं उत्तर आहे. पुढे जाऊया 46वा प्रश्न, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. पहा, आता हा प्रश्न आपल्या पूर्णपणे आपण जे स्पेलिंग पाठ करतो त्याच्यावरच अवलंबून आहे. इथे आपल्याला मिसॅलिनियस ह्या शब्दाचे 4 पर्याय दिलेले आहेत, यापैकी 3 पर्याय बरोबर नाहीत, एकच पर्याय बरोबर आहे. म्हणजे टोटली आपल्या जी काही वोकॅब्युलरी आहे किंवा वर्ड पॉवर आहे त्याशी संबंधित हा प्रश्न आहे, म्हणून मिसॅलिनियस सेकंड ऑप्शन येईल. चूज द प्रॉपर आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. तर योग्य आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे, आयर्न इज अ डॅश डॅश युजफुल मेटल. तर इथे ए युनिफॉर्म असं आपण म्हणतो, द आर्टिकल्समध्ये हा भाग आहे. आता उच्चारावर आधारित आपण ए युनिफॉर्म म्हणून याला सुद्धा येईल ए युजफुल मेटल.
पुढे जाऊया 48वा प्रश्न. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन्स. की इथे आपल्याला एक शब्द समूह दिलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. अ पर्सन हू लीड्स अ सिम्पल लाईफ डिवोटिंग हिमसेल्फ टू कंटेम्प्लेशन अँड मेडिटेशन. की एखादी व्यक्ती नेहमी ध्यानधारणा करत असते त्याला काय म्हणतात, तर असेटिक हा पर्याय तिथे येईल. त्यानंतर 49वा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर ऑफ द गिवन. की दिलेल्या शब्दासाठी योग्य क्रमांक निवडा किंवा योग्य अंक निवडा. अ मिलियन म्हणजे 10 लाख. तर 10वर आपल्याला 5 शून्य शोधायचे आहे सरळ इथे. चौथा जो पर्याय आहे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर. या वाक्यांशामध्ये एक वाक्यांश असा आहे की त्याच्यामध्ये एरर आहे, चूक आहे, तर तो आपल्याला निवडायचा आहे. आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिश वेन आय केम टू नो दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट 20 years. की आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिश याच्यामध्ये सी जो भाग आहे त्यामध्ये थोडी एरर आहे. दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी, तर इथे वॉज कमिंग पाहिजे. म्हणून हे वाक्य भूतकाळातलं असल्यामुळे इथे इजऐवजी वॉज यायला पाहिजे. म्हणून सी हे उत्तर बरोबर आहे, यामध्ये चूक आहे. 51 प्रश्न आहे. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस ओळखा. तर याच्यामध्ये वाय डू यू वेस्ट टाईम, तू तुझा वेळ का वाया घालवतो, तर याचं योग्य उत्तर आहे हे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हा प्रश्न. त्यामुळे वाय इज टाईम वेस्टेड बाय यू, की वेळेचं दुरुपयोग तुझ्याकडून का होतो. आता याच्यामध्ये इतर जे ऑप्शन्स आहे, वाय इज टाईम बिंग वेस्टेड बाय यू, इथे चालू वर्तमान काळ नाही आहे. वाय हॅज टाईम बीन वेस्टेड बाय यू, इथे वेस्टेड असं आलेलं नाही आहे, म्हणून बिन वेस्टेड येणार नाही. आता वाय इज टाईम बिन वेस्टेड बाय यू, तर बिन वेस्टेड इथे वेस्टेड आले नसल्यामुळे हे तिन्ही पर्याय जे आहेत किंवा हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असल्यामुळे हे वरचे जे तिन्ही पर्याय बरोबर येणार नाहीत. चौथा पर्याय बरोबर येईल, वाय इज टाईम वेस्टेड बाय यू. त्यानंतर 52 प्रश्न. चूज द करेक्ट ॲनोनिम फॉर द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. ॲक्विजिटिव्ह, तर आपल्या वर्ड पॉवर हे सगळं संबंधित आहे. मिझरली, अस्टेरे, फ्रुगल, आर्डंट हे तिथं यापैकी फ्रुगल हे उत्तर येईल. म्हणजेच आपल्याला जे ॲनोनिमच्या जोड्या आहेत हे आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे किंवा त्याची अंडरस्टँडिंग असणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. 53 प्रश्न. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर योग्य पर्याय निवडा. डकलिंग हेअरचं काय येईल मग, जसं की जे बदक आहे त्यांच्या पिल्लं असतात, तर सशाचं काय असतं, तर लेवरेट हे त्याचं उत्तर बरोबर येईल. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला प्राणी आणि त्यांची जे यंग वन्स आहेत, पिल्लं आहेत, त्यांच्या जोड्या आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. चूज द करेक्ट 54th क्वेश्चन इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डिरेक्ट स्पीच. डिरेक्ट स्पीच जे दिलेलं आहे त्याचा अल्टरनेटिव्ह आपल्याला निवडायचं आहे. त्या अर्थाचं म्हणजे डिरेक्ट स्पीच काय येईल. ओ व्हॉट अ लवली डे, सी एक्सक्लेम विथ प्लीजर दॅट इट वॉज अ लवली डे. तर यामध्ये सुद्धा जे ग्रामरचे डिरेक्ट आणि इनडिरेक्ट स्पीच जे आहेत रूल्स ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. त्यासाठी एक टेबल आहे, तो मी नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच. तो फक्त पाठ करून ठेवायचा. म्हणजे काय होईल, आपल्याला इथे कोणतेही रूल्स फॉलो न करता सरळ ओ व्हॉट अ लवली डे, शी एक्सक्लेम याचं उत्तर येईल शी एक्सक्लेम विथ प्लीजर दॅट इट वॉज अ लवली डे. कसं येईल, हे कसं आलं ते आपल्याला त्याहून समजेल. म्हणजे उत्तर 1 येईल इथे. त्यानंतर 55 प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 55 प्रश्न. ही इज डॅश फॉर हिज इव्हिल डीड्स. तो त्याच्या कुकर्मासाठी खूप प्रसिद्ध आहे. आता इथे सुद्धा आपल्याला फेमस, सेलिब्रेटेड, नोटोरियस आणि नोटेड अशा प्रकारे पर्याय दिलेले आहेत. तर यामध्ये नोटोरियस की एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या कामांसाठी किंवा इतर काही चुकीच्या वृत्तीसाठी ओळखली जाते, तर ती कुप्रसिद्ध असते, ना की ती सुप्रसिद्ध असते. मग नोटोरियस हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 56वा जो प्रश्न आहे. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. रीडिंग इज इजियर डॅश स्पीकिंग. तर 2 गोष्टींची तुलना केलेली आहे. इथे पॉझिटिव्ह डिग्री आहे
कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. तर इथे इझियर दॅन स्पीकिंग असं उत्तर इथे येईल. इथे मी त्याला लालमध्ये करायला विसरलो, सॉरी. तर चौथा जे ऑप्शन आहे ते त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 57वा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह, की चुकीची जोडी निवडा. पॅरेट स्क्विल, फ्रॉक्स क्रॉक्स, ओव्हल्स हूट, हॉर्सेस नी. तर यातून पक्षी, प्राणी, त्यांचे आवाज याच्या जोड्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. त्यामुळे हा क्वेश्चन देखील अंडरस्टँडिंग लेवलचा आहे. त्यामुळे पॅरेट्स स्क्विल ही जोडी चुकीची येईल, तिथे स्क्वॅक असं पाहिजे होतं. त्यानंतर पुढे जाऊया आपण. 58वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर योग्य पर्याय निवडा. ही विल नॉट कम डॅश डॅश. तर इथे आय डू नॉट थिंक, आय थॉट, मे थिंक, आय थिंक असं दिलेलं आहे. तर ही विल नॉट कम, आय थिंक मला वाटते तो येणार नाही. म्हणजे सरळ सरळ आपल्या अंडरस्टँडिंग लेवलवर आहे. जसं आपण मराठीत विचार करतो तसं इथे आपण विचार करायचा आहे आणि आय थिंक हे उत्तर तिथे येईल. त्यानंतर 59वा प्रश्न, फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. या वाक्यामध्ये जे काही अधोरेखित भाग आहे त्याला पर्याय म्हणून कोणता शब्दसमूह येईल. आय सॉ हिम मेक अ व्राय फेस. मी त्याला एक उदास चेहरा केलेलं पाहिलं. तर याच्यामध्ये जे पर्याय, शो डिसअपॉइंटमेंट, सेकंड वन ॲब्यूज, थर्ड वन फील सिक आणि फोर्थ वन क्राय विथ पेन. तर उदासी चेहरा यासाठी शो डिसअपॉइंटमेंट, उदासी दाखवणे, म्हणून उत्तर क्रमांक किंवा पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे 60वा, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडून इथे रिकामी जागा भरा. द डॉक्टर डॅश डॅश द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन. डॉक्टरने पेशंटला एक विशिष्ट प्रकारची औषधी घेण्यास प्रतिबंध घातला. तर इथे आपल्या पर्याय दिले आहे बॅन, प्रिस्क्राईब, प्रोहिबिटेड आणि प्रोस्क्राईब. तर इथे पर्याय दिले आहेत. जो पहिला पर्याय आहे तो म्हणजे बॅन, प्रतिबंधित करणे. दुसरा आहे प्रिस्क्राईब म्हणजे गोळ्या औषधे वगैरे लिहून देणे. त्यानंतर प्रोहिबिटेड म्हणजे मनाई करणे. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो किंवा बंधू भगिनींनो, मला इथे दिसलं की प्रोहिबिटेड आणि प्रोस्क्राईब हे दोन्ही सिनोनिम्स आहेत, म्हणजे एकच अर्थ आहेत. परंतु प्रोहिबिशन हा शब्द किंवा प्रोहिबिटेड हा शब्द जास्त वापरण्यात येत असल्यामुळे आपल्याला प्रोहिबिटेड हे उत्तर घ्यायचं आहे. तर मला वाटतं बंधू आणि भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा भाग व्यवस्थित समजला असेल. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे की मी हा व्हिडिओ बनवला आहे. काही गोष्टींची कमतरता असल्यामुळे, कॅमेरा नसेल, स्मार्ट बोर्ड नसेल, त्यामुळे मी जास्त आपल्यासमोर येऊ शकलो नाही. पुढच्या वेळेस नक्कीच मी असा पूर्ण प्रयत्न करेल की जेणेकरून माझं जे टीचिंग आहे ते आपल्याला पडद्यावर सुद्धा पाहायला मिळेल. धन्यवाद. गुड मॉर्निंग. मराठी ET देणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींना नमस्कार.